चार 3 शब्दाने 5 नियम आणि सेवकांकडले अनुभव या विषयावर होते. आजच्या संचालक मोदी यांनी मला बाबाच्या विषयावर थोडक्यात अनुभव विचार सांगितले, त्याचे मी फार फार आभारी आहे. ह्या मार्गामध्ये जोडीशिवाला दुःखी आला आणि मी पण सुद्धा या मार्गामध्ये दुःखी आलो. माझ्यावरती एवढं दुःख होते की मला असं वाटत होते की या दुनियामध्ये भगवंत आहे किंवा नाही. तरी पण माझे मार्गदर्शक श्रीमान श्रावणजी मोतुरे राहणार कामठी हमेशा सांगायचे, भगवंत तेव्हाही होते आताही आणि समोर मी राहणार. आपण फक्त राहतो आपले जे कर्म, त्यामुळे आपण मागे राहतो. महात्मा किंवा जोगदेवजी जेव्हा त्यांच्यावरती दुःख होते, तसाच त्यांना एक साधू लाभले आणि त्या मार्गामध्ये त्यांनी एक मंत्र दिला. त्या मंत्राद्वारे ते त्यांना ग्रहण केलं आणि ते आपलं जीवन त्यांनी सुखी केलं. महात्मा जोगदेव तिथंच न थांबता त्यांना असं वाटलं की या दुनियेमध्ये गोरगरीब दुखी कष्टी पुष्कळ लोक या मार्गावर या दुनियामध्ये आहे, हे सुद्धा सुखी झाले पाहिजे. म्हणून त्यांनी आपले दौरे सुरू केले आणि एक एक सेवक त्यांनी आपलं जागृत केला आणि या परमात्मा मार्गामध्ये लाखोच्या संख्येने सेवक झाले आहे. तसेच आम्ही या खैरी गावामध्ये इथून आम्ही जेव्हा भोगरीला इकडचे सेवक लोक आले होते हवन कार्याला, मला तेव्हा वाटत नव्हतं की आम्हाला इकडचा लाभ मिळेल. भगवत कार्या तरी पण भगवंतांनी योग दिला आणि आम्ही इथपर्यंत पोहोचलो भगवत कार्यासाठी. एक छोटासा अनुभव सांगतो. रविभाऊ बोरकर राहणार नागपूर ब्रह्मपुरी. आता आम्ही इथं धारगाव शिरपूरला गेलो होतो, तिथे एक सेवकांनी तिथं अनुभव सांगितला आहे. तोच अनुभव मी तुमच्यासमोर मांडत आहे. रविभाऊ बोरकर राहणार आमगाव नागपूर ब्रह्मपुरी. त्याच्या मिरच्याचा धंदा होता. मिरच्या धंदा होता आणि ते आपल्या गाडीवर मिरच्याचे ओझं बोरे बांधले आणि आपल्या काम धंद्याला जात होते. त्याला एक शौक होता, दारू सट्टा आणि जुव्याचा शौक होता. त्याच्यामुळे त्याचा परिवार सुखी नाही होता. शेवकीनबाई त्रस्त झाली होती, ते सुरूला अनेक मध्ये होते. शेवकीनबाईला विचार आला, काय काय माझ्या पती एवढा कमवते तरी 1 रुपया जेवढा राहत नाही, तर का करावं. असेच शिवभाऊ पैसे कमवायचा आणि दारू सट्ट्यामध्ये कमवायचा. त्याच्यामुळे त्यांची घरगृहस्थी मागे आली. शेवकीनबाईला विचार आला. असेच गावामध्ये जात असताना त्या शेवकीनबाईला एक शेवकीनबाई लाभली आणि सांगायला लागले की माझ्या पती एवढा कमाई करते तरी 1 रुपया हातात राहत नाही, कसं करू. शेवकीनबाईला पुष्कळ विचार आला. शेवकीनबाईनं त्याच्या पत्नीला मार्गशाकडे नेले आणि त्यांना सांगितलं आणि 3 दिवसाचे कार्य दिले आणि 3 दिवसाचे कार्य सुरुवात केली. शेवक भाऊ फक्त नुकता बसला त्या कार्यामध्ये, पण त्यानं मनातून कार्य नाही केले. त्याच्या मनामध्ये शंका आली की अगर ह्या भगवंत सईमध्ये जागृत आहे तर मला काही ना काही अनुभव दावल आणि चमत्कार दावल, तेव्हाच मी या मार्गावर विश्वास ठेवील अथवा नाही. शेवकीनबाईला विचार आला आणि दुसऱ्या दिवशी शेवक भाऊन आपल्या सकाळी उठला आणि गाडीवरती एक मिरच्याच्या बोरे बांधले 2-3 आणि आपल्या रस्त्याने निघला. रस्त्याने जाता जाता जंगल लागला त्याला आणि जंगलामध्ये समोर त्याला अचानक एक वाघ दिसला. शेवक भाऊ पुष्कळ घाबरला. त्याला वाटलं मी का करू का नाही. गाडी थांबवली आणि गाडीच्या मागच्या चक्क्या जवळ तो बसला आणि तिथंच भगवंताच्या धावा केला. महान ते की वा जोगदेवजी आणि भगवान बाबा म्हणजे मला वाचवा. तो 10 मिनिटं तसाच तिथे बसून राहिला आणि भगवंताचा धावा केला. मनातल्या मनात म्हणू लागला आणि 5-10 मिनिटांनंतर तो उठून पाहते तर तिथं वाघ गायब, तिथं काहीच नाही होता. तेव्हाच त्याला वाटलं की भगवंत जागृत आहे आणि तो आपला गाडी स्टार्ट केली आणि घरी गेला. पत्नीला सर्व हकीकत सांगितली आणि पतीला म्हणते की मी ह्या मार्गामध्ये आपल्या मनातून ह्या मार्गामध्ये मी येत आहे. तसेच ते पती आणि पत्नी मार्गाकडे गेले आणि केव्हापासून त्याचे कार्य चालू झाले.
रघुभाऊ बोरकरने जे कार्य चालू केले तो मागे वळून पाहिला नाही आणि त्यागाचे आव्हान नव्य आव्हान चांगले चांगले पार पडले आणि आता तो त्या आमगावचा मार्गदर्शक सुद्धा आहे. म्हणून या मार्गामध्ये तत्वशब्द निवाना वागा. कोणत्याच गोष्टीची भगवंत आपल्याला कमी पडू देत नाही. आणि दुसरी गोष्ट, आपण या मार्गामध्ये भगवत कार्य चर्चा बैठकीला ज्या लाभ घ्या, म्हणजे आपल्या महानते किंवा झुंडेचे गुन्हा जेवढे जास्त केले तेवढे आपल्याला चांगले आहे. म्हणून तत्वशब्द निवाने वागा मी वागीन एवढेच बोलून आपले 2 शब्द पूर्ण करतो आणि आपली जागा घेतो. नमस्कार जी.